विद्यार्थी मित्रांनो, आपण द स्टोरी ऑफ टी या चॅप्टरचा वॉर्मिंग अप हा भाग अभ्यासलेला आहे आणि आता आपल्याला अभ्यासायचा आहे हा पूर्णपणे चॅप्टर. या चॅप्टर मध्ये नेमकं दिलंय काय तर द स्टोरी ऑफ टी म्हणजेच काय, चहाची कथा. चहाची कथा या लेसन मध्ये किंवा या पाठामध्ये चहा आपल्या भारतीयांना कसा आवडू लागला, याचा ओरिजिन फॉर्म काय, याची उत्पत्ती कुठे झाली, कसा शोध लागला आणि याला चहा हा नाव कसा पडला, इथपासून तो आपल्या भारतीयांमध्ये कसा रुजला आणि भारतीयांचा एक लोकप्रिय असं पेय कसं काय बनला, याची ही कथा आहे आणि ती आज आता आपण काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी मी हा पूर्ण चॅप्टर वाचून काढते आणि तुम्हाला नंतर थोडं थोडं काय करते की त्याचा अर्थ समजावून सांगत असते आणि अशा प्रकारे आपण हा पूर्ण चॅप्टर अभ्यासूया. तर बघा, द स्टोरी ऑफ टी म्हणजे काय, चहाची कथा. लेट अस बिगिन विथ अ क्वेश्चन. कॅन यू नेम द मोस्ट वाइडली कन्झ्युम्ड बिवरेज इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर. म्हणजे चला आपण एका प्रश्नाने सुरुवात करूया की पाणी पिल्यानंतर, पाणी हे जे पेय आहे ते पिल्यानंतर जगामध्ये सर्वात त्याच्या खालोखाल कोणतं पेय पिलं जातो. तर आतापर्यंत तुमच्या लक्षात देखील आले असेल की त्याचे उत्तर काय आहे, तर ते म्हणजे चहा. Perhaps many of you have guessed the answer. म्हणजे तुमच्या लक्षात आलं देखील असेल की त्याचा आन्सर काय आहे. द मोस्ट पॉप्युलर बिवरेज इन द वर्ल्ड इज टी. तर कोणतं पेय आहे ते लोकप्रिय असं पेय, तर ते आहे आपला चहा. द फ्रेश अरोमॅटिक ब्रू विथ विच पीपल लाईक टू बिगिन देअर डे. एकदम ताजतवानं, वाफाडता आणि सुगंध असा सुगंधित चहा, ज्याची सुरुवात प्रत्येक जण काय करतो, ज्याची सुरुवात ह्या चहाने केली जाते किंवा ह्या पेयाने प्रत्येक जण आपल्या दिवसाची काय करतो, सुरुवात करीत असतो. इट हॅज रिफ्रेशिंग ॲस्ट्रिजंट फ्लेवर. त्याला एकदम असा कडक आणि कसा स्वाद असतो त्याला, तर एकदम कडक आणि एकदम ताजा तवाना असा स्वाद असतो. It is actually made by brewing, that is by infusing in boiling water the leaves and shoots of plant whose botanical name is the Camellia sinensis. म्हणजे काय, आता हा चहा कसा बनवला जातो, तर चहा कसा बनवतात, तर उकळत्या पाण्यामध्ये चहाची पावडर किंवा भुकटी किंवा चहाची पाने त्या पाण्यामध्ये घातली जातात आणि त्याला असा एक रंग प्राप्त होतो आणि असा हा चहा आपण पित असतो. आणि ह्या चहाचा बॉटनिकल नेम काय आहे, तर याचा बॉटनिकल नेम आहे कॅमेलिया सिनेन्सिस. कॅमेलिया सिनेन्सिस काय आहे, तर ह्या चहाचं बॉटनिकल नेम आहे. द लीव्स आर ॲट फर्स्ट ड्राईड, क्युअर्ड अँड प्रोसेस्ड बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू अस. आता काय केलं जातं, ह्या पानांना सर्वप्रथम वाळवलं जातं, सुकवलं जातं, स्वच्छ धुतलं जातं आणि त्याच्यावर योग्य प्रक्रिया करून नंतर ते पॅक केले जाते आणि आपल्यापर्यंत अशा तऱ्हेने काय केलं जातं, ते विक्रीसाठी बाजारात आलेले जाते. त्याच्यानंतर बघा, कॅमेलिया सिनेन्सिस. Camellia sinensis is an evergreen plant that grows in tropical and subtropical climate. Camellia sinensis म्हणजे चहा ही जी वनस्पती आहे ती कशा भागात वाढते, तर उष्ण आणि समशीतोष्ण पट्ट्यामध्ये तिची ग्रोथ होते, तिची वाढ होत असते. टी प्लांट्स रिक्वायर ॲटलिस्ट 100 to 125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल अ इयर. आणि वर्षाला ह्या चहाला किती पावसाची गरज असते, तर वर्षातून त्याला 100 ते 125 सेंटीमीटर पावसाची गरज असते आणि ते योग्य प्रकारे कोणत्या जमिनीत वाढत असते. अँड प्रिफर ऍसिडिक सॉइल्स म्हणजे आम्लधर्मीय जी जमीन असते, तिची जी गुणवत्ता असते, ती जी जमिनीची गुणवत्ता आम्लधर्मीय असते, त्या जमिनीमध्ये ह्या चहाची वाढ उत्तम प्रकारे किंवा योग्य रीतीने होत असते. मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी इस्टेट्स are located on hill slopes at elevations of up to 1500 meters.
म्हणजे जगातील सर्वोत्तम जे चहाचे मळे आहेत, चहाचे उत्पादन करणारे जे स्थान आहेत, तर ती कुठे आहेत? 1500 मीटर डोंगर उतारावर सगळीकडे चहाचे मळे काय आहेत? बसवलेले आहेत. आणि असं म्हटलं जातं की जे एवढ्या उंचीवर जे चहाचे उत्पादन घेतले जाते ते हळूहळू नैसर्गिकरित्या वाढले जातात आणि हे हळूहळू आणि एवढ्या उंचीवर बसवलेले असल्यामुळे ते कशाने रिच आहेत? तर त्यांच्या टेस्टनी आणि त्यांच्यामध्ये जो काही चहाचा जो स्वाद आढळतो त्यामध्ये ते काय होतात? परिपूर्ण होत असतात. व्हेन द प्लांट्स मॅच्युअर्ड म्हणजे त्या झाडाची जेव्हा पूर्णपणे वाढ झालेली असते, ओनली द टॉप 1 or 2 inches ऑफ द प्लांट्स आर पिक्ड. म्हणजे काय केले जाते? जेव्हा झाडाची पूर्णपणे वाढ होते तेव्हा त्या झाडाची 1-2 इंच पानांची खुडणी करतात. म्हणजे जे छोटे पालवी फुटलेली असते झाडाची, त्या पालवीला काय केलं जाते? खुडली जातं आणि तिलाच काय म्हटलं जातं? These birds and leaves are called flushes. फ्लशेस म्हणजे काय? त्या झाडाची कोवळी पालवी. तर ती पालवी काय केली जाते? खुडली जाते. A new flush appears on the plant every 7 to 10 days during the peak growing season. आणि त्या मोसमामध्ये एकदा आपण पालवी खुडली तर 7 ते 10 दिवसामध्ये पुन्हा तशीच नवीन पालवी काय देते? त्याच्यामध्ये अंकुरत पावत असते किंवा पुन्हा त्याला नवीन पालवी येत असते आणि तिची क्षमता किती दिवसामध्ये येण्याची असते? तर ती असते 7 ते 10 दिवसामध्ये. लेफ्ट टू ग्रो ऑन इट्स ओन. जर त्याला त्याच्या पद्धतीनं जर वाढू दिलं तर ते एका मोठ्या वृक्षापर्यंत होते. द टी प्लांट मे ऍक्च्युअली ग्रो इनटू अ स्मॉल ट्री. म्हणजे एका छोट्या झाड जो असतो त्या झाडापर्यंत जर त्याला आपण स्वतःहून वाढू दिलं तर तो झाडापर्यंत होतो. परंतु तेवढं जर आपण झाड होऊ दिलं तर आपल्याला त्याची पालवी खुडता येणार नाही आणि त्यामुळेच काय केलं जातं? बट इन ऑल टी गार्डन्स, परंतु चहाच्या मळ्यामध्ये द प्लांट्स आर प्रून्ड अँड केप्ट इट अ हाईट ऑफ अबाउट 3 feet. आणि त्याची हाईट किती ठेवली जाते? परंतु झाडाला तेवढी वाढ होऊ न देता, तेवढं वाढू न देता त्याची छाटणी केली जाते आणि त्याला 3 फीटापर्यंत ठेवलं जातं, म्हणजेच वेस्ट हाय पर्यंत ठेवलं जातं. याचं कारण काय असेल? जेणेकरून आपल्याला चहाची पाने खुडता यावीत. जी नवीन नवीन कोवळी पालवी फुटत असते ती पालवी आपल्याला खुडता यावी म्हणून त्याची छाटणी केली जाते वेळोवेळी. आणि त्याची जी उंची असते ती कितीपर्यंत ठेवली जाते? तर ती असते 3 feet. किती असते? 3 feet. The teas we buy are usually classified according to their leaf size. आता बघा, जे आपण चहापत्ती घेतो, जी चहा पावडर घेतो, ते 3 प्रकारे वर्गीकरण केले जातं त्याचे. आणि हे कशाच्या आधारावर केलं जातं? तर ते केलं लीफ साईज म्हणजे पानांच्या आकारावर त्याचं 3 प्रकारे वर्गीकरण त्याचं केले जाते. अकॉर्डिंगली वी हॅव, पहिली आता कशी प्रकारे असते बघा. वी हॅव फर्स्ट आसाम टाईप टी, म्हणजे जी आसामची जी चहापत्ती असते कॅरेक्टराइज्ड बाय लार्जेस्ट लीव. तिचे पानं कसे असतात? खूप मोठे पानं असतात. त्याच्यानंतर आहे चायना टी, चायना टाईप, जो म्हणजे चहा चायना टाईप असतो त्याला वर्गीकरण मध्ये केलं जाते? तर स्मॉलेस्ट लीव्स, म्हणजे चायनाची चहा म्हणून जी ओळखली जाते तिचे पानं कसे असतात? एकदम छोटे असतात. जे की आसाम टाईपचे पानं कसे असतात? तर ते असतात लार्जेस्ट, म्हणजे मोठे असतात. आणि तिसऱ्या प्रकारची जी चहापत्ती असते ती म्हणजे कंबोडची चहापत्ती कशा प्रकारची असते? तर ती असते इंटरमिजिएट साईज, म्हणजे ह्या दोन्हीच्या मधला साईज तो म्हणजे इंटरमिजिएट साईज. त्यानंतर बघा, वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोविंग रिजन्स इन इंडिया. आता हे जसं आपण 3 प्रकारे चहाच्या पानांच्या आकारानुसार जसं वर्गीकरण केलं, अगदी तशाच प्रकारे आपल्या भारतात सुद्धा 3 ठिकाणी चहाची लागवड केली जाते. आणि ते कोणते कोणते आहेत ते आपण बघणार आहोत. आणि ते प्रत्येक ठिकाण स्वतःमध्येच असे परिपूर्ण आहेत. कशासाठी? त्याच्या स्वादासाठी, त्याच्या एरोमासाठी आणि त्याच्या कडकपणासाठी. तर बघा, ईच ऑफ दीज रिजन्स,
म्हणजे त्या प्रत्येक रिजन जो आहे, प्रत्येक विभाग इज फेमस फॉर द स्पेशल टाइप ऑफ टी इट प्रोड्युसेस विच आर युनिक इन टेस्ट मध्ये, म्हणजे त्यांच्या चहाच्या स्वादासाठी, त्याच्या ॲरोमा म्हणजे सुगंधासाठी आणि त्याच्यात एकदम कडक अशा स्वादासाठी ते स्वतःमध्येच काही आहेत, परिपूर्ण आहेत आणि अशासाठीच ते तिन्ही रिजन परिपूर्ण आहेत. आता कोणते कोणते ते रिजन्स आहेत बघूया. द 3 रिजन्स आर, कोणते आहेत? दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया. कोणता आहे? दार्जिलिंगचा जो भाग आहे इन नॉर्थ ईस्टर्न म्हणजे उत्तर पूर्व भागातला जो दार्जिलिंगचा भाग आहे तो एक. त्याच्यानंतर आहे आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया. फार नॉर्थ ईस्ट इंडिया म्हणजे ईशान्य भाग, आसामचा ईशान्येकडील भाग आणि दक्षिणेचा निलगिरी भाग. हे तिन्ही ठिकाणं स्वतःच्या त्यांच्या प्रत्येक जे ठिकाणं आहेत ते प्रत्येकामध्येच काही आहेत आपल्या स्वादासाठी, आपल्या कडकपणासाठी काही आहेत, परिपूर्ण आहेत. त्याच्यानंतर बघा, मोस्ट पीपल ऍग्री दॅट, खूप लोक असं मानतात की टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक, म्हणजे चहा पिल्याने कसं एकदम ताजतवानं होतंय असे खूप लोक काय करतात, मानतात. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट आर प्रोटीन्स. तिच्यामध्ये चहामध्ये काय नसते तर बघा, कार्बोहायड्रेट नसते, फॅट सुद्धा नसते आणि काय नसते, प्रोटीन सुद्धा नसते. तर काय असते? व्हॉट गिव्स टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इज थियानिन. तर त्याच्यामध्ये काय असते? थियानिन असते. थियानिन हा एक घटक असतो, ऍज वेल ऍज कॅफिन हा जो घटक असतो आणि तो आपल्याला काय देतो? विच गिव्ह द ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी. आणि एकदम आपल्याला कडकपणा, ताजेतवाना कशामुळे प्राप्त होतो? तर तो आपल्याला कॅफिन ऍज वेल ऍज थियानिन मुळे प्राप्त होतो. आणि त्याच्यामध्ये कुठलंच कार्बोहायड्रेट नसतं, कुठलंच प्रोटीन नसतं आणि कुठलंच फॅट सुद्धा नसतं. फक्त चहा आपल्याला कडकपणा देतो, एकदम माइंड रिलॅक्सिंग देतो आणि एकदम आपल्याला त्याचा जो स्वाद असतो त्याच्यामुळे आपल्याला काय मिळतो? तर ताजेपणा अनुभवता येते. त्याच्यानंतर बघा, हाऊ अँड व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगॅन टू ड्रिंक टी. आता हे लोक चहा पिणं कसे काय शिकले आणि ही चहाची सुरुवात कुठून झाली ते आता आपल्याला बघायचं आहे. चहा हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. चहाचा आपण अगदी दिवसाची सुरुवात झाल्याबरोबर पेय म्हणून वापर करतो. प्रत्येकाला करमतच नाही, चहा पिल्याशिवाय एनर्जीच येत नाही, एकदम निराशाजनक वातावरण तयार होतं. चहा नाही पिला तर डोकं दुखतं, कोणाला लो फील होतं, तर कुणाला एनर्जेटिक वाटत नाही. परंतु चहा पिल्यामुळे काय येते? एकदम तरतरी येते. तर ही तरतरी आणणारा हा जो पेय आहे याचा नेमका शोध कुठून लागला, याची सुरुवात कशी झाली ते आता आपल्याला काय करायचं आहे? बघायचं आहे. आणि ह्या चहाचं बॉटनिकल नेम काय आहे? कॅमेलिया सिनेन्सिस. ज्याचा शोध कुठं लागला तो आता आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे त्याची सुरुवात कुठे झाली चहा पिण्याच्या संबंधित ते आता आपण काय करूया? बघून घेऊया. An amazing story has come down to us from Chinese legends. म्हणजे चीनच्या परंपरानुसार, म्हणजे पारंपरिक कथेनुसार आपल्याकडे एक स्टोरी चालत आलेली आहे, कथा चालत आलेली आहे. ती म्हणजे इट इज स्टेट दॅट, ते काय म्हणतात? एम्परर शेनांग म्हणजे जो एक राजा होता ज्याचं नाव होतं, काय होतं? राजा शेनांग. हा जो राजा होता तो कोण होता? द फादर ऑफ चायनीज ऍग्रिकल्चर अँड मेडिसिन. म्हणजे चीनच्या कृषीचा आणि मेडिसिनचा काय होता? तो एक प्रणेता होता किंवा फादर होता. वॉज ऑन हिज ट्रॅव्हल्स व्हेन अ सर्वंट वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर द एम्परर टू ड्रिंक. हा जो राजा होता तो एकदा प्रवासासाठी आपल्या सैन्यांसोबत किंवा सेवकांसोबत काय करत होता? निघाला होता. प्रवासामध्ये त्याला तहान लागली आणि म्हणून त्याने आपल्या सेवकांना ऑर्डर दिला की तुम्ही माझ्यासाठी पाणी उकळा. आता काय झालं? जस्ट देन आता त्या सैन्यांनी म्हणजे त्याच्या सेवकांनी त्याच्यासाठी पाणी उकळायला सुरुवात केली आणि पाणी उकळत असताना अ फ्यू लीव्स फ्रॉम नियर बाय ट्री फ्लेव इनटू द बॉइलिंग वॉटर. म्हणजे तिथं झाडं झुडपं होती, त्या झाडाची काही पानं उडाली
आणि त्याच्या उकळत्या पाण्यामध्ये पडली. तर काय झालं मग नंतर, द वॉटर इमिजिएटली चेंज द कलर. आता जसेही ते पानं उकळत्या पाण्यामध्ये पडली त्या पाण्याचा रंग चेंज झाला ऑन ड्रिंकिंग द वॉटर. आणि जसही तो रंग बदललेला पाणी तो राजा प्यायला, द एम्पायर वॉज अमेज्ड बाय रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन. जसही तो रंग बदललेला चहा पिला तशाच प्रकारे म्हणजे चहा तो पाणी पिला अगदी तेव्हाच त्याला एकदम तरोताजा अनुभव आला, एकदम ताजेपणा आणि कडक असा अनुभव आला. त्याच्यामध्ये काय आली, एकदम फ्रेश फील व्हायला झाला त्याला. आणि हे सगळं गुण पाहून हे सर्व त्याच्यामध्ये बदललेले गुण पाहून तो काय झाला, एकदम आश्चर्यचकित झाला. त्याच्यावर तो आश्चर्यचकित होऊन त्याने काय केलं, एक्साइटेड बाय द अननोन प्लांट अँड इट्स अमेझिंग फ्लेवर. आता त्याला एवढं छान वाटलं ते रंग बदललेलं पाणी पिऊन, तो एकदम आश्चर्यचकित झाला आणि अति उत्साहित झाला. कशासाठी, की हा एक कोणता प्लांट आहे, म्हणजे अनोळखी प्लांट बद्दल अजून जाणून घ्यायची इच्छा वाढली. आणि त्याने शोध लावला. ही कॅरीड आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन्स. त्याने आपला शोध पुढे चालू ठेवला आणि त्याने काय शोध लावला, अँड ही डिस्कवर्ड दॅट टी हॅड मेनी हिलिंग अँड रिस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज अँड कुड ऑल्सो बी युज्ड ॲन अँटीनोड टू सर्टन पॉइझन्स. मग त्याने त्याच्यावर त्या अनोळखी प्लांट बद्दल काय केलं, शोध लावला. आणि शोध लावता लावता त्याला काय आढळून आलं, की हा जो प्लांट आहे त्याच्यामध्ये अनेक आरोग्य संबंधित हील करणारे, आपल्या आरोग्याला पुनर्संचयित करणारे काय आहेत, घटक आहेत जे आपल्याला ह्या चहापासून प्राप्त होतात. तसेच याच्यामध्ये काही अँटीनोड आहेत जे विषावर काही विषावर चालतात आणि त्या विषयावर रामबाण उपाय म्हणून सुद्धा आपण ह्या चहाचा उपयोग करू शकतो, असे त्याने आपल्या शोधामध्ये सांगितलेले आहे. आता बघा, लिजेंड्स म्हणजे काय होते, तर लिजेंड्स म्हणजे दंतकथा. आपल्याला आलेला आहे इथे की चायनीज लिजेंड्स. आता हा लिजेंड्स म्हणजे काय असेल बरं, तर हे चायनीज लिजेंड्स म्हणजे दंतकथा होते. तर आपण ह्या चायनीज लिजेंड्स नुसार म्हणजे एक दंतकथा चालत आलेली आहे किंवा एक रंजक कथा चालत आली. कशामधून, चीनी लोकांकडून. आणि त्यामध्ये आपल्याला काय दिसून आलं, की एक राजा होता, तो कृषी आणि वैद्यक शास्त्राचा प्रणेता होता, फादर होता. तो आपल्या सेवकांसोबत प्रवासाला निघाला होता आणि त्या प्रवासामध्ये त्याला ह्या अननोन ट्री बद्दल शोध लागला आणि तिच्याबद्दल अजून जाणून घ्यायची इच्छा त्याच्यामध्ये निर्माण झाली. आणि त्याने इन्व्हेस्टिगेशन करता करता त्याला कोणता शोध लागला, त्याने काय डिस्कवर केलं, की ह्या चहामध्ये म्हणजे अननोन वनस्पतीमध्ये एक हिलिंग प्रॉपर्टीज आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला आपली बॉडी काय होते, हील होते, आरोग्यदायी होते. आणि याच्यामध्ये असे काही प्रॉपर्टीज आहेत जे आपण विषयावर रामबाण उपाय म्हणून सुद्धा याचा वापर करता येऊ शकतो. अशा प्रॉपर्टीज कोणी शोधून काढल्या, तर राजा शेनांग, जो कोण होता, चीनी राजा होता, चीनी राजा शेनांग याने शोधून काढलेला आहे. नंतर बघा, Yet another legend tells us that it was a Buddhist monk named बोधिधर्मा. आता अजून एक कथा आपल्या समोर आलेली आहे आणि ती कोणती आहे, तर बुद्धिस्ट मांग. बुद्धिस्ट मांग म्हणजे काय होते, मांग म्हणजे काय होते, भिक्षू. जे हे बुद्धिस्ट भिक्षू होते ज्यांचं नाव होतं बोधिधर्मा. काय नाव होतं त्यांचं, बोधिधर्मा. हु वॉज द फर्स्ट टू यूज टी ॲज अ ड्रिंक. त्यांनी काय केलं, असं म्हटलं जाते की जे बुद्ध भिक्षुक होते ज्याचं नाव होतं बोधिधर्मा, त्यांनी सर्वप्रथम ह्या ड्रिंकचा चहा म्हणून वापर केलेला होता. म्हणजे एम्परर शेनांग जो होता त्याने फक्त शोधून काढलं की ही कोणती ड्रिंक आहे, ती पिल्याने आपल्याला एकदम तरोताजा वाटते, कडक अनुभव येते आणि रिफ्रेश माइंड होतो. परंतु यांनी ह्या वनस्पतीचा चहा म्हणून सर्वप्रथम वापर केला, अशी एक कहाणी आपल्या समोर येते. He was keen to find a herb or a medicinal plant which would help him stay awake and alert for long period of time in prayer and meditation. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे भिक्षुक असतात, जे संत महात्मे असतात, ते सर्वात जास्त आपला वेळ कुठे घालवतात, तर ते घालवतात आपल्या ध्यानधारणामध्ये, आपल्या प्रेयरमध्ये.
तर ह्या बुद्धिस्ट मांकला म्हणजे ह्या भिक्षुकांना, ज्याचं नाव होतं बोधिधर्म, यांना आपल्या ध्यानधारणामध्ये खूप वेळ लागायचा, आपल्या प्रेयर मध्ये, मेडिटेशन मध्ये. तर यांनी एक शोध घेतला, अशा वनस्पतीच्या ते शोधात होते की मेडिटेशन करताना, ध्यानधारणा करताना त्यांना खूप काळपर्यंत जागं राहता यावं, आणि हे जागं जेवढा वेळ राहतात तेव्हा तिथं कसे फील करावं, त्यांनी फ्रेश फील करावं, म्हणजे जास्त काळ त्यांना ताजंतवानं जागं राहता येईल, त्यासाठी ते कुठल्या तरी वनस्पतीच्या शोधामध्ये होते. आणि शोध लावता लावता, आता हे शोध कसे लावले बरं ते बघून घेऊया. आफ्टर कन्सिडरेबल रिसर्च अँड ट्रायल, आणि ते शोध लावता लावता, अनेक प्रयत्न करता करता त्यांना काय मिळालं, ही फाउंड, त्यांनी काय शोधलं, दॅट चिविंग लिव्ज, म्हणजे चिविंग लिव्ज म्हणजे ते पानं चगळून पाहत होते कुठल्या कुठल्या वनस्पतीचे, की याच्याने आपल्याला रिफ्रेश वाटेल का, याच्याने आपल्याला एकदम कडक अनुभव येईल का, एस्ट्रोजन फील येईल का, आपल्याला एकदम माइंड रिलॅक्स फील होईल का. तर असं करता करता लिव्ज फ्रॉम द टी श्रब ऍक्टेड ऍज अ स्टिम्युलंट, म्हणजे एकदम त्यांना उत्तेजन वाटेल का, उत्साही वाटेल का, असं वाटत. आणि यासाठीच ते काय करत होते, शोध लावत होते, अनेक वर्बचे, अनेक वनस्पतींचे पानं शोधून चावून बघत होते. कशासाठी ते चावून बघत होते, हेल्पिंग हिम स्टे अवेक, म्हणजे त्यांना नेहमीसाठी किंवा खूप काळासाठी ते जागं ठेवता येईल यासाठी ते पानं चावचाव पाहत होते. आणि हे करत असताना इट वॉज ही हू इंट्रोड्यूस्ड टी अमॉंग हिज डिसिपल्स इन चायना, आणि त्यांनी काय शोधून काढलं की ह्या टीचे पानं जे आहेत ते खाल्ल्याने काय वाटलं त्यांना, एकदम ताजंतवानं वाटलं, एकदम फ्रेश झालं, एकदम एस्ट्रोजन म्हणजे उत्तेजितपणा वाढलं. आणि सर्वप्रथम त्यांनी जगाला इंट्रोड्यूस केलं की ही जी चहाची पाने खाल्ल्याने आपल्याला कसं वाटते, फ्रेश वाटते, एकदम स्टिम्युलंट, उत्तेजित झाल्यासारखं वाटते. हे सर्वप्रथम चीनी म्हणजे त्या भिक्षुकनी कोणाला, त्या अमॉंग द डिसिपल्स इन चायना, म्हणजे ह्या चायना समोर त्यांनी मांडलं की ह्या ज्या वनस्पतीची पानं चावून खाल्ली तर आपल्याला एकदम रिफ्रेश आणि स्टिम्युलंट फील होते, असं ह्या भिक्षुक मांग, जे की ज्यांचं नाव होतं बोधिधर्म, यांनी त्या चायना समोर मांडलं. It is said that Japanese priests studying under Buddhist teacher in China carried tea seeds and leaves back home with them. आता बघा, त्या चायनामध्ये अनेक जपानी शिष्य सुद्धा अभ्यासाला आलेली होती. अभ्यासक्रम त्यांचा जेव्हा संपला, त्यांची ध्यानधारणा असो की त्यांच्या धर्माविषयी कुठला अभ्यास असो, याचं जेव्हा त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि ते जेव्हा आपल्या जपानला परत गेले, तर परत नेत असताना म्हणजे परत जात असताना त्यांनी आपल्यासोबत काय नेलं, तर चहाचे बिया आणि चहाचे पानं त्यांनी आपल्या सोबत जपानला जाताना नेलेले आहेत. आणि टर्किश ट्रेडर्स, जे तुर्की व्यापारी होते, आल्सो बिगॅन टू बार्गेन फॉर टी ऑन द बॉर्डर मंगोलिया, आणि मंगोलियाच्या बॉर्डरवर काही टर्की व्यापारी होते, त्यांनी सुद्धा चहाची सौदेबाजी काय केलेली होती, चालू केलेली होती. बार्गेन मीन्स सौदेबाजी. आणि हा ट्रेडर्स म्हणजे व्यापारी, जे हे टर्किश व्यापारी होते, यांनी मंगोलिया सोबत व्यापार चालू केला होता आणि त्यांनी चहाची काय केली होती, त्यांच्यासोबत सौदेबाजी सुद्धा चालू केलेली होती. In fact, the story goes that the Chinese emperor Huizong was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking methods and also hosted tea making and tea tasting tournaments in the court. आता बघा, चहाचा एवढा प्रसार झालेला होता कोणामार्फत, एम्परर शेनांग, जे चीनी राजा होता, त्यांनी पण डिस्कवर केलं होती की ही चहाची वनस्पती याने एकदम फ्रेश स्टिम्युलंट पण आपल्याला अनुभवता येते. त्यानंतर अजून एक कथा पुढे आलेली होती, ती म्हणजे बुद्धिस्ट मांग बोधिधर्मा यांनी सुद्धा अनेक हर्ब्स चिविंग करत असताना, म्हणजे अनेक वनस्पतीची पाने जेव्हा चावून खात असताना, यांनी सुद्धा शोध लावला की ही जी चहाची वनस्पती आहे याने
याची पाने चावून खाल्ली असता किंवा याची पाने उकडून त्याचं पाणी पिलं असतं, आपल्याला कसं वाटतं, एकदम फ्रेश फील होतं, ताजतवाने वाटतं आणि आपल्याला जास्त काळ जागं राहता येते. असा एव्हाना सर्वकडे काय झाला होता, प्रसार झाला होता. आता तो अजून एक राजा होता, तो म्हणजे चायनीज राजा, चायनीज एम्परर हुईसुंग. हा जो राजा होता याला सुद्धा ह्या चहाचं वेड लागलं होतं. तर चहा बद्दल अनेक प्रयोग करण्याचे त्याने ठरवले होतं. चहा कसं बनवायचं, चहा कसं प्यायचं, चहा बनवायच्या पद्धती, चहा पिण्याच्या पद्धती, यासाठी त्यांनी आपल्या दरबारात अनेक टुर्नामेंट्स आयोजित केले. आता टुर्नामेंट्स म्हणजे काय, तर स्पर्धा आयोजित केल्या. कशासाठी केल्या होत्या, तर तो चहा पिण्याच्या जी पद्धती, चहा बनवण्याच्या पद्धतीमध्ये तो काय खूप मग्न झालेला होता. त्याला चहाबद्दल अतिशय वेड लागलेला होता. त्याला एकदम तो अमेज झाला होता, आश्चर्यचकित झाला होता आणि इतका आश्चर्यचकित झाला होता, इतका त्यामध्ये तो मग्न झाला होता की त्याचं राज्य मंगोलियाने बळकावून सुद्धा घेतलं होतं, हे सुद्धा त्याच्या लक्षात आलं नाही. इतका तो त्या चहामध्ये तो काय झालेला होता, मग्न झालेला होता. तर बघा इथे काय म्हणतात, जो राजा होता चायनीज एम्परर हुईसंग was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking. म्हणजे चहा पिण्याच्या पद्धती, टी विस्किंग म्हणजे चहा पिण्याच्या पद्धती, अँड ऑल्सो होस्टेड टी मेकिंग, चहा बनवण्याच्या पद्धती, यांवर त्यांनी टुर्नामेंट्स म्हणजे स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. कुठे, द कोर्ट म्हणजे कुठे, दरबारात. आणि त्यामध्ये तो इतका मग्न झालेला होता, सो टी माइंडेड, खूप मग्न झालेला होता, त्याच्यामध्ये फक्त चहाचा विचार चालत होता त्याच्या माइंड मध्ये. वॉज ही दॅट ही फेल्ड, की त्याच्या हे सुद्धा लक्षात आलं नाही की नोटीस दॅट मंगोलिया हॅड ऍक्च्युअली टेकन ओव्हर हिज एम्पायर, की मंगोलियाने त्याचं सारं साम्राज्य बळकावलं होतं, हे सुद्धा त्याच्या लक्षात आलेलं नाही, इतका तो चहामध्ये मग्न झालेला होता. आता नंतर बघा, does the habit of drinking tea spread to Japan, युरोप अँड इंग्लंड. आणि अशा प्रकारे चहा पिण्याची पद्धती कुठे कुठे पसरली होती, जपानमध्ये. जपानमध्ये कशी काय पसरली, तर जे प्रिस्ट होते, जापानीज प्रिस्ट होते, जे चायनामध्ये आलेले होते, म्हणजे भिक्षुक होते, जे अभ्यास करण्यासाठी आले होते, त्यांनी जाताना सीड्स घेऊन गेले. त्याच्यानंतर टर्कीस हे व्यापार करायचे, त्याच्यामुळे युरोपमध्ये सुद्धा प्रसार झाला आणि अशाच प्रकारे इंग्लंडमध्ये सुद्धा चहाचा प्रसार झाला. There it became a fashionable and popular drink among the people. आणि अशा प्रकारे सगळ्या लोकांमध्ये चहा हे काय झालं, एक लोकप्रिय पेय म्हणून अस्तित्वात आलं. आता बघा, हाऊ डिड दिस मॅजिकल बिव्हरेज गेट इट्स नेम. आता हा एकदम मॅजिकल म्हणजे जादू ह्या जो पेय आहे याला नाव कसं पडलं, हे सुद्धा आपल्याला आता इथूनच बघून घ्यायचं आहे. तर कसं ते बघा, द चायनीज कॅरेक्टर म्हणजे चायनाचं कॅरेक्टर होतं, चायनाचे जे अक्षर होतं TU, हा सर्वात आधी आपल्याला चहासाठी वापरला गेलेला असा आढळून आला. आणि हा कसा काय आढळला, तर बघा, TU वॉज फर्स्ट यूज्ड इन अर्ली इन्स्क्रिप्शन्स टू डिस्क्राईब टी. म्हणजे जे इन्स्क्रिप्शन्स म्हणजे जे कोरीव काम होतं, शिलालेख आढळतात आपल्याला. आपल्या हिस्ट्रीमध्ये शिलालेखांचा आपण अभ्यास करतो. आपल्याला आपली हिस्ट्री कशा मार्फत माहित होते अर्धी, तर शिलालेखांमुळे, कोरीव कामांमुळे. आपले मंदिरे, इमारती किंवा आपले लिहिलेले ते काही बुक्स असतात, त्यांच्याद्वारे आपल्याला हिस्ट्री माहिती होत असते. आणि अगदी तशाच प्रकारे शिलालेखावर एका आढळून आलं की चहाला सर्वात आधी कोणतं लेटर वापरण्यात आलं होतं, तर ते होतं TU. आणि हे सर्वात आधी वापरलं असं आपल्याला आढळून आलं. आणि त्यानंतर बट लेटर अ न्यू कॅरेक्टर CHA वॉज डेव्हलप्ड टू रेफर स्पेसिफिकली टू टी. त्याच्यानंतर नवीन एक कॅरेक्टर अस्तित्वात आलं, नवीन कॅरेक्टर डेव्हलप करण्यात आलं. कशासाठी, चहाला डिनोट करण्यासाठी, चहाला रेफर करण्यासाठी. आणि कोणता होता तर तो होता CHA. CH हा नवीन वर्ड तयार करण्यात आला किंवा नवीन लेटर तयार करण्यात आले. कशासाठी, चहाला संबोधित करण्यासाठी. आणि नंतर हेच CHA हा जो वर्ड आहे किंवा CHA जे कॅरेक्टर आहे किंवा अक्षर आहेत, द वर्ड CHA
is now sometimes used in English to refer to China tea. आणि नंतर इंग्लिश मध्ये CHA हा जो वर्ड आहे किंवा कॅरेक्टर आहे हा चायना टी म्हणून संबोधण्यासाठी वापरण्यात आलेला होता. आणि अशा प्रकारे आपण सुद्धा अँड ॲज वेल ॲज ऑल नो, सर्वांना माहित आहे की इट इज व्हेरी क्लोज टू हिंदी वर्ड चाय. आणि आपण आपल्या हिंदीमध्ये चाय हा जो शब्द वापरतो, कोणता वापरतो? CHAI हा जो शब्द वापरतो कशासाठी? चहासाठी. हा चाय आणि हा CHA किती क्लोज आहे आपल्याला यातून समजून येते. आणि विच इज युज्ड ऑल ओव्हर इंडिया टू रेफर टी. आणि आपल्या सगळ्या भारतामध्ये CHAI चाय हा शब्द चहासाठी वापरला जातो. आणि हा कशाशी क्लोज आहे? तर हा आहे चायनीज कॅरेक्टर CHA या कॅरेक्टर सोबत. त्याच्यानंतर बघूया हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया. आता चायनामध्ये याचा शोध लागला. चायनामधून जपानमध्ये गेली, युरोपमध्ये गेली, इंग्लंडमध्ये गेली, परंतु हा चहा भारतामध्ये कसा आला, भारतामध्ये याचा शोध कसा लागला ते सुद्धा आता आपण बघून घेऊया. बघा, हिस्टोरियन्स थिंक दॅट, म्हणजे इतिहासकाराच्या मते असं म्हणलं जातं की टी हॅड बीन नोन इन इंडिया ॲज अ मेडिसिनल प्लांट सिन्स एन्शियंट टाइम्स. म्हणजे चहा ही आपल्या भारतीयांना अगदी सुरुवातीपासून म्हणजे प्राचीन काळापासून प्रचलित होती किंवा माहिती होती, परंतु ती चहा म्हणून नाही, म्हणजे पिण्याचं साधन म्हणून नाही, तर कशासाठी? एक औषधी वनस्पती म्हणून त्यांना माहिती होती. कोणाला माहिती होती? आपल्या भारतीयांना. आणि तिचा वापर आपण कशासाठी करत होतो? तर एक औषधी वनस्पती म्हणून आपण तिचा वापर करत होतो. बट टी वॉज नॉट ड्रंक फॉर प्लेजर until the British began to establish plantation in the 19th century. परंतु आपल्या भारतीयाला चहा एक मनोरंजनात्मक पेय आहे, एक आस्वाद देणारं पेय आहे. हे केव्हापर्यंत माहिती नाही पडलं, तर जेव्हापर्यंत भारतामध्ये कोण नाही आले, ब्रिटिश आले नाही. 19th सेंचुरी म्हणजे 19व्या शतकापर्यंत आपल्या भारतीयांना चहा हा एक आस्वाद देणारा, मनोरंजक देणारा किंवा आनंददायक देणारा पेय आहे हे जोपर्यंत कळलं नाही, जोपर्यंत आपल्या भारतावर ब्रिटिशांनी आक्रमण केले नाही. आता बघा, इन द 1770 म्हणजे 1770 ला काय झालं? द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मेड सेव्हरल अनसक्सेसफुल अटेम्प्ट्स टू ग्रो टी इन भूटान अँड आसाम विथ सीड्स फ्रॉम चायना. म्हणजे 1770 ला त्यांनी भूतान आणि आसाम मध्ये टी प्लांटेशन करण्याचा प्रयत्न केला. कोणी? ईस्ट इंडिया कंपनीने. आणि ते चहाचे बीज कुठून आणले होते, म्हणजे बिया कुठून आणल्या होत्या? तर त्यांनी त्या चायनामधून आणल्या. आणि चायनामधून आणून भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी सर्वात आधी कुठे टी प्लांटेशन करण्याचा प्रयत्न केला? भूटानमध्ये आणि आसाममध्ये. परंतु त्यांचे हे सगळे प्रयत्न काय गेले? अनसक्सेसफुल गेले, अयशस्वी झाले. ऑल्दो दीज अटेम्प्ट्स फेल्ड, परंतु त्यांचे हे सगळे प्रयत्न काय गेले? फेल गेले. ते सगळे प्रयत्न अयशस्वी झाले. द बोटनिस्ट रॉबर्ट ब्रूस इन 1823 म्हणजे परंतु जेव्हा जो बोटनिस्ट होता रॉबर्ट ब्रूस हा वनस्पती शास्त्रज्ञ होता, त्याने 1823 ला कोणता शोध लावला? डिस्कवर्ड टी प्लांट्स ग्रोविंग वाइल्ड इन द अप्पर ब्रह्मपुत्रा व्हॅली. आता ईस्ट इंडिया कंपनीने सर्वात आधी भूटान आणि आसाम मध्ये चहाची लागवड करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे प्रयत्न सगळे फेल गेले. परंतु ह्या रॉबर्ट ब्रूसनी शोध लावला की ह्या चहाचं प्लांटेशन ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यामध्ये जर आपण केलं, व्हॅली म्हणजे काय? व्हॅली म्हणजे खोरे. काय होते? खोरे. याने शोध लावला की ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यामध्ये जर आपण टी प्लांटेशन केलं तर तिथं झाडांची वाढ अगदी उत्तम प्रमाणे होते, जोमाने होते. आणि त्या पानांमध्ये एक योग्य प्रकारचा स्वाद, एक ऍस्ट्रिजन कडकपणा काय येते आपल्याला अनुभवता येते, किंवा त्या पानांमध्ये जे त्याचे गुणधर्म आहेत ते व्यवस्थितरित्या येतात. हे त्याने शोध लावलं. आणि इन मे 1838 आणि मेच्या 1838 मध्ये मेला
the first Indian tea from Assam was sent to England for public sale. आणि 1838 ला म्हणजे जसं की त्याने शोध लावला 1823 मध्ये की ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यामध्ये चहाची लागवड उत्तम प्रमाणे होते, त्यानंतर त्यांनी चहाची लागवड तिकडे करण्यात आली आणि नंतर 1838 मध्ये भारतामधून सर्वात प्रथम इंग्लंड फॉर पब्लिक सेल म्हणजे इंग्लंड मध्ये सर्वात आधी काय नेण्यात आला, चहा विक्रीला नेण्यात आला. भारतातून कुठून, आसाम मधून सर्वप्रथम इंग्लंडला चहा विक्रीसाठी नेण्यात आला. आणि सिन्स देन इंडिया हॅज गोन ऑन द बिकम वन ऑफ द लीडिंग प्रोड्युसर्स ऑफ टी इन द वर्ल्ड. आणि अशा प्रकारे चहाच्या उत्पादनांमध्ये सर्वात आधी ह्या भारताने स्थान मिळवलं. टी लव्हर्स क्लेम दॅट, जे चहा प्रेमी असतात, चहाची तलप आल्याबरोबर कोणाला चहा एकदम हवा असतो. आपल्या भारतामध्ये चहा पिणारे काही कमी नाही. सकाळ दुपार संध्याकाळ अगदी चहाचा मनसोक्त आस्वाद घेणारे असे आपले चहाप्रेमी असतात. आणि हे चहाप्रेमी असे मानतात की चहा पिल्याने काय होतं, टी मे बी एबल टू रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर. हे चहाप्रेमी काय मानतात, तर चहा पिल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो, आपला बीपी कंट्रोल मध्ये राहते आणि फाईट व्हायरसेस इन अवर बॉडी अँड ऍक्च्युअली हेल्प अस लिव्ह लॉंगर. म्हणजे हे चहा काय करते, तर चहा कॅन्सरचा धोका होण्यास टाळतो, बीपी कंट्रोल मध्ये ठेवते, आपल्या शरीरामध्ये काही व्हायरसेस असतात त्याच्या अगेन्स्ट हे चहा पिल्यामुळे त्याच्यामधले जे काही घटक असतात ते लढतात आणि आपल्याला एकदम आयुष्यमान बनवण्यास ही चहा काय करते, मदत करते. त्यानंतर बघा, अवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल्स कॉल्ड फ्री रॅडिकल्स. आपल्या शरीरामध्ये काही केमिकल घटक प्रोड्यूस होतात आणि त्यांना काय म्हणतात, फ्री रॅडिकल्स. काय म्हणतात, फ्री रॅडिकल्स. अवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल्स कॉल्ड, तर आपल्या शरीरामधून काही केमिकल्स प्रोड्यूस होतात म्हणजे काही उत्पादन केले जातात जे की आपल्या शरीरासाठी काय असतात, अनहेल्दी असतात, अनावश्यक असतात. ते काय करतात, दे कॅन डॅमेज अवर बॉडी अँड अवर हेल्थ. ते आपल्या बॉडीला, आपल्या हेल्थला काय करतात, नुकसान पोहोचवू शकतात. आणि टी कंटेन्स अँटीऑक्सिडंट कॉल्ड फ्लेवोनॉइड्स. आता ह्या चहामध्ये काही एक अँटीऑक्सिडंट असतो, त्याचं नाव आहे फ्लेवोनॉइड. तर हा फ्लेवोनॉइड काय करतो, सायंटिस्ट बिलीव्ह दिस हेल्प टू प्रोटेक्ट अवर सिस्टीम अगेन्स्ट फ्री रॅडिकल्स. म्हणजे बघा, आपल्या शरीरामध्ये काही केमिकल्स तयार होत असतात, त्यांना फ्री केमिकल्स म्हणतात. परंतु चहा पिल्याने काय होते, चहामध्ये जो फ्लेवोनॉइड हा नावाचा अँटीऑक्सिडंट असतो, तो जर आपण नियमित चहा पिला तर हा फ्लेवोनॉइड नावाचा अँटीऑक्सिडंट काय करतो, तर ह्या फ्री रॅडिकल्स पासून आपल्या शरीराला काय करतो, प्रोटेक्ट करतो, वाचवतो. असं कोण म्हणतात, असं सायंटिस्ट म्हणतात. नंतर बघा, फार मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंकिंग इज अन इम्पॉर्टंट सोशल ऑकेजन. अनेक चहाप्रेमी असे असतात जे आपल्या मित्रांसोबत चहाचा आस्वाद घेण्यात काय करतात, पसंत करतात. म्हणजे अनेक मित्र जेव्हा एकत्र येतात, गप्पा गोष्टी रंगतात, तेव्हा त्यांच्यामध्ये चहा हा हमखास असतो. जसे की आता आपण एखाद्या कट्ट्यावर जाऊन बसतो, आपल्यासोबत अनेक गप्पा जेव्हा रंगतात तेव्हा आपल्या हातामध्ये चहाचा कप नक्कीच असतो. अगदी तशाच प्रकारे खूप लोक चहाला आपल्या मित्रांसोबत शेअर करायला आवडते. आणि आपल्या भारतातच नव्हे तर अख्ख्या जगामध्ये चहा पिण्याला एकदम काय असते, सामाजिक स्थान आहे. एकदम सोशल ऑकेजन म्हणजे एकदम समाजाचे जे काही ऑकेजन आहे, प्रसंग आहे, त्याच्यामध्ये चहा पिणे हे काय मानलं जातं, महत्वाचं असं मानलं जातं. जपान, चायना, रशिया अँड कोरिया हॅव स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रेडिशन्स. आता हे जे काही देश आहेत, कोणते कोणते बघा, जपान, चायना, रशिया अँड कोरिया यांच्यामध्ये चहा संबंधात काही सोहळे आणि काही
काही काय म्हणतात त्याला प्रसंग सुद्धा त्यांच्यामध्ये काही सेरेमनीज म्हणजे काही सोहळे सुद्धा त्यांच्यासाठी आयोजित केले जातात, किंवा काही प्रसंग असेल, कुठली सेरेमनी असेल, काही बर्थडेज असतील, तर त्यामध्ये चहा पिणे हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं मानलं जाते. त्यांच्यामध्ये these ceremonies give people the time to relax and enjoy the taste and the smell of the tea. आणि ह्या सोहळ्यांमध्ये, ह्या प्रसंगांमध्ये जेव्हा अनेक लोक एकत्र येतात तेव्हा ते आपल्या चहाचा मनसोक्त असा आस्वाद घेतात, आपला माइंड रिलॅक्स फील करतात आणि चहाचा स्वाद काय करतात, एन्जॉय करतात आणि गप्पा गोष्टी करत एकमेकांसोबत टाइम स्पेंड करत ह्या चहा सोबत काय करतात, आपला टाइम स्पेंड करून एकदम माइंड रिलॅक्सेशन रिफ्रेश फील करतात आणि रिलॅक्स फील करत असतात. मोस्ट पीपल इन जपान belong to a tea club where they go every week to take part in the tea ceremony. आता ह्या जपानमध्ये काय केलं जातं, तर जपानमध्ये अशी एक पद्धत आहे, चहा पिण्यासाठी टी क्लब तिथे उपस्थित म्हणजे उघडले गेलेले आहेत. आता हे टी क्लब नावाची संकल्पना काय आहे ती आपण सध्या बघून घेऊया. टी क्लब अशी एक ठिकाण आहे ज्यामध्ये अनेक लोक एकत्र येत असतात. म्हणजे वीकली किंवा आठवड्यामध्ये एखादा दिवस ठरलेला असतो आणि त्या ठरलेल्या दिवशी अनेक लोक ह्या टी क्लब मध्ये एकत्र येत असतात आणि चहाचा आस्वाद घेत असतात, गप्पा गोष्टी करत असतात. म्हणजेच काय, इथं टाइम रिलॅक्सेशन, माइंड रिलॅक्सेशन इथे हे करत असतात आणि चहाचा आस्वाद घेत असतात. नंतर बघा, ऑर्डिनरी पीपल आल्सो फील दॅट टी सेरेमनीज आर स्पिरिच्युअल ऑकेजन दॅट आर क्लोजली असोसिएटेड विथ देअर रिलिजन. म्हणजे काही जे मध्यम घरातील लोक असतात, अगदी सामान्य लोक सुद्धा चहाला काय एक आपल्या धार्मिक प्रसंगांशी, आपल्या परंपरा आहेत, रूढी परंपरा आहेत, त्यामध्ये सुद्धा चहाला एकदम क्लोजली रिलेट करतात आणि त्या संबंधित आपल्या त्या परंपराचे जेव्हा सोहळे आयोजित केले जातात, जसे की काही धर्माच्या नावावर सोहळे आयोजित केले जातात, जसं भागवत सप्ताह आहे किंवा अजून काही सोहळे असतात, अशा प्रकारचे जेव्हा ते सोहळे आयोजित करतात त्यामध्ये चहाचं काय ठेवतात, ते ऑकेजन ठेवतात आणि त्या तिथे सुद्धा चहा हे सर्व केलं जाते आणि चहाचा आस्वाद तिथे घेतला जात असतो. टी, चहा ते म्हणतात, is a healthy, enjoyable and stimulating drink full of good qualities. म्हणजे ते काय म्हणतात, चहा एक हेल्दी ड्रिंक आहे, एकदम आरोग्यदायी असा ड्रिंक आहे, एकदम मजेशीर आहे, ज्याचा आपण मजा घेत घेत आपण पिऊ शकतो आणि एकदम आपल्याला ती काय करते, उत्तेजनात्मक एनर्जी देते, उत्तेजना देते. अशी ही एक ड्रिंक आहे, असा एक पेय आहे, फुल ऑफ गुड क्वालिटीज आहेत, त्याच्यामध्ये भरपूर चांगल्या क्वालिटीज आहेत, अशा परिपूर्ण गुणांनी युक्त असे हे पेय आहे, जिचे नाव आहे चहा. काय आहे, टी. इट रिड्युसेस लोनलीनेस. चहा पिल्याने कोणते कोणते फायदे आहेत बघूया. चहा पिल्याने काय होते, आपला एकटेपणा आपल्याला घालवता येतो, आपल्याला शांतता मिळते, आपल्या मनाला एक शांती मिळते किंवा लाभते. इट इज अ कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ. आपलं दररोजचं जे जीवन आहे ते एकदम सुखावह करते, आरामदायी करते, एकदम मजेशीर करते. असं हे कोणतं बिवरेज आहे, तर हे बिवरेज आहे किंवा हे पेय आहे ते म्हणजे टी. याच्याने एकाकीपणा घालवता येते, चहा पिल्याने एकदम माइंड रिलॅक्स होते, एकदम शांती मनाला भेटते आणि दररोज ही शांती आपल्या जीवनाला कोण प्रदान करत असते, तर ती प्रदान करत असते, ती म्हणजे टी. आता त्यानंतर बघा, मेनी कोरियन्स, जे कोरियन लोक आहेत, टुडे स्टील हॅव टी सेरेमनीज फॉर इम्पॉर्टंट ऑकेजन इन्क्लुडिंग स्पेशल बर्थडेज अँड अॅनिव्हर्सरीज. आता हे मेनी कोरियन्स म्हणजे कोरियन जे लोक आहेत ना, तर ते ह्या टी सेरेमनीज कुठे कुठे आयोजित केल्या जातात, तर त्यांचे काही बर्थडेज असतील, त्यांचे अॅनिव्हर्सरी असतील. अॅनिव्हर्सरी म्हणजे विवाहाचा वाढदिवस असो किंवा कुठल्या जयंत्या असोत, अशा प्रत्येक ठिकाणी चहाला ते महत्वाचे स्थान देतात आणि चहाचे सोहळे आयोजित करून चहाचा आस्वाद हे मेनी कोरियन्स म्हणजे कोरियन्स लोक काय करत असतात, त्या चहाचा आस्वाद घेत असतात.
इन मोस्ट एरियाज ऑफ चायनाच्या खूप साऱ्या ठिकाणांमध्ये द टी इज मेड इन स्मॉल क्ले टीपॉट्स. म्हणजे चायनामध्ये भरपूर ठिकाणी काय केलं जातं, चहा ही मातीच्या भांड्यामध्ये किंवा छोट्याशा भांड्यामध्ये सर्व केली जाते किंवा सगळ्यांना दिली जाते. ऍट टी सेरेमनीज, जेव्हा चहाचे सोहळे तिथे आयोजित केले जातात, कप्स आर ओनली हाफ फिल्ड. जेव्हा ते चायनामध्ये चहाचे सोहळे सेरेमनीज आयोजित केले जातात तेव्हा तो चहा अर्धा कप तिथे दिले जातो. आता तो अर्धा कपच चहा का बरं दिला जात असेल, तर ते चायनीज बिलीव्ह, म्हणजे चायनी लोकांचं असं म्हणणं आहे की द रेस्ट ऑफ द कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन्स. म्हणजे अर्धा कप चहाने भरलेला असावा आणि उरलेला जो चहाने भरलेला नसलेला कप कशाने भरलेला असावा, तर तो मैत्रीच्या नात्याने आणि आपुलकीच्या नात्याने भरलेला असावा, असे कोण म्हणतात, असे चायनी लोक मानत असतात. इन रशिया, आता रशियामध्ये काय करतात बघा, टी इज मेड अँड सर्व्ड इन सोमावरस, अ स्पेशल रशियन टी केटल मेड ऑफ मेटल. आता बघा ही एक केटली आहे जिचं नाव आहे सोमावरस. काय आहे? सोमावरस. रशियन लोक चहा बनवतात आणि ह्या मेटलच्या कॅटलीमध्ये भरतात आणि सगळ्यांना काय करत असतात, वाटप करत असतात, म्हणजे सर्व करत असतात. व्हिएतनाम प्रोड्युसेस स्पेशल व्हेरायटीज ऑफ टी सच एज लोटस टी अँड जास्मिन टी. तर व्हिएतनाम देशामध्ये लोटस टी बनवत असतात. लोटस म्हणजे काय होते, कमळा. कमळापासून तयार केलेली चहा, म्हणजे कमळाच्या फुलापासून तयार केलेली चहा तिथे पित असतात. ऍज वेल ॲज अजून जास्मिन टी. ही बघा, जास्मिन म्हणजे मोगऱ्याच्या फुलापासून सुद्धा तिथे चहा तयार केला जातो आणि ते सुद्धा ते लोक पित असतात. जास्मिन आणि लोटस टी कुठे पिली जाते, तर व्हिएतनाम मध्ये. आणि सोमावरस कॅटली मध्ये चहा सर्व कुठे केला जातो, तर तो आहे इन रशिया, म्हणजे रशियामध्ये. नंतर बघा इन जापान. जापानमध्ये कसं पितात चहा किंवा तिथं कशा प्रकारची चहा बनवण्याची पद्धत आहे बघून घेऊया. टी इज मेड युजिंग पावडर्ड ग्रीन टी कॉल्ड मेचा. द टी इज मिक्स्ड विथ बॉइल्ड वॉटर युजिंग अ बांबू विस्क अँड सर्व्ड इन स्मॉल बाउल्स. आता बघा जपानमध्ये चहा बनवण्याची पद्धत कशी आहे, तर मेचा नावाच्या ग्रीन टी पावडर पासून इथे चहा बनवलं जातं. ही जी चहा पावडर आहे ग्रीन टी, म्हणजे ग्रीन टीला तिथे मेचा म्हणतात आणि ह्या मेचा नावाच्या ग्रीन टी पासून इथे चहा बनवलं जातं. आणि बांबूची ही स्टिक असते, बांबू पासून बनवलेलं हे स्टिक असेल किंवा हा झाडू सारखा हा जो वस्तू असेल, हिच्याने काय करतात ते चहा ढवळलं जातं आणि नंतर छोट्याशा बाउलमध्ये, म्हणजे छोट्याशा वाटीमध्ये नंतर काय करतात, सर्व केलं जातं आणि नंतर तिथे ते पेलं जातं. आता ही जी ग्रीन पावडर आहे तिला मेचा असं नाव आहे आणि ही कुठे तयार केली जाते अशा प्रकारची चहा, तर ही तयार केली जाते जापानमध्ये. कुठे तयार केली जाते? जापानमध्ये. त्यानंतर बघा अँड हाऊ अबाउट इंडिया. आणि आपल्या भारतामध्ये कशा प्रकारे चहा पिला जातं, आपल्या भारताच्या पद्धती काय आहेत ते सुद्धा आता आपल्याला बघायला पाहिजे किंवा आपण आता बघणार आहोत. A cup of tea is offered to any guest or visitors as a token of hospitality, even in the humblest of homes. Most Indians like their tea hot with a good deal of milk and sugar in it. म्हणजे आपल्या भारतामध्ये सुद्धा चहाचं लोकप्रियता खूप अतिशय जास्त प्रमाणात आहे. आपल्या भारतीयांमध्ये अगदी साधाशा घरात सुद्धा जर पाहुण्यांचा आदरातिथ्य करायचे असेल, पाहुण्यांचं वेलकम करायचं असेल, आपल्या घरामध्ये एखादा गेस्ट आला असेल किंवा कोणीही येऊ दे, आपण त्याचं स्वागत, त्याचा आदरातिथ्य कशाने करतो, तर कपभर चहाने केला जातो. म्हणजे कोणीही जरी आपल्या घरी आला असेल तर आपण त्यांना विचारतो की चहा घ्याल का. अशा प्रकारे आपल्या भारतामध्ये, आपल्या भारतीयांमध्ये सुद्धा चहाची लोकप्रियता काय आहे, अतिशय जास्त आहे. आता बघा आपल्या भारतीयांना चहा कशी काय आवडते, तर आपल्या भारतीयांना चहा आवडते ती म्हणजे एकदम गरम, वाफाळती आणि कशाने बनलेली, तर दूध आणि साखरेने बनलेली एकदम गरमागरम चहाचा कप जर आपल्या हातामध्ये असेल
तर आपला दिवस किंवा आपली मॉर्निंग किंवा त्यावेळची ती वेळ काय असते, अगदी आनंदमय बनून जाते. असा तो आपला आवडता चहा भारतीयांना सुद्धा तितकाच लोकप्रिय आहे. तर बघा, इन द रेनी सीझन, आता पावसाळ्याचेच नुकतेच दिवस चालू झालेले आहेत आणि पावसाळा म्हटलं तर आपल्याला कशाची आठवण येते? भजी आणि कब्बर चहा हे जर आपल्या सोबत असेल तर त्या वेळेची किंवा त्या पावसाच्या सीनची काही लज्जत वेगळीच असते एकदम. तो आपण पावसाचा आनंद भजी आणि कब्बर चहाने खात खात घेत असू तर त्याची मजा काय असते, अगदी निराळीच झालेली असते. तर बघा, in the rainy season it is brewed with ginger to give it additional medicinal properties. म्हणजे बघा, पावसाळ्यामध्ये सुद्धा आपण चहा पित असतो आणि पावसाळ्यामध्ये चहा घेतात असताना आपण तिथे काय चहामध्ये अद्रक, काही अजून वेलची वगैरे घालत असतो आणि त्या चहाला एक औषधी युक्त प्रॉपर्टीज आपण काय करतो तिथे ऍड करत असतो. अदर्स ऍड स्पाइसेस जस्ट लाईक कार्डामम म्हणजे विलायची, क्लोव्ज म्हणजे लवंग, और मेस म्हणजे जायफळ, ह्या सुद्धा घटक आपण चहामध्ये ऍड करत असतो आणि चहाचा जो फ्लेवर आहे, जो स्वाद आहे, त्याला आपण काय करत असतो, अजूनच लज्जतदार बनवत असतो. टी इज मस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स. आणि चहा जर आपल्या स्नॅक्स सोबत जर आपण घेतला तर त्याची मजा काय असते, अजूनच जास्त छान असते. स्पेशली इन द मॉर्निंग अँड द इव्हिनिंग, म्हणजे नाश्त्याबरोबर एक कप चहा आपल्याला काय असतो, हवाच हवा असतो. सम कनायझर्स, काही जे रसिक प्रेमी आहेत, एकदम चहाचे पारखी आहेत, रसिक प्रेमी आहेत, ज्यांना चहा खूपच आवडतो, ते काय करतात, सम कनायझर्स relish delicately flavored jasmine tea, ग्रीन टी, लेमन टी अँड इव्हन आईस टी. म्हणजे जे रसिक प्रेमी आहेत ते कोणत्या कोणत्या चहाचा आस्वाद घेत असतात, जस्ट लाईक जास्मिन टी, एकदम ग्रीन टी, आणि हा कोल्ड इव्हन आईस टी म्हणजे चहामध्ये एकदम आईस टाकलेला कोल्ड टी, याचा सुद्धा ते काय करत असतात, आस्वाद घेत असतात. आणि हाऊ अबाउट यू, तुम्हाला कशा प्रकारचा चहा आवडतो? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लहान असाल त्याच्यामुळे तुम्ही चहाच्या ऐवजी दूध पित असाल, परंतु मोठी लोक जे जनरली आपल्यापेक्षा मोठे असतात त्यांना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये चहा हा हवाच हवा असतो. अगदी दिवसाची सुरुवात चहाने होत असते आणि संध्याकाळची सुरुवात किंवा म्हणजे दिवसाची एंडिंग सुद्धा कशाने होत असते, चहानेच होत असते. असा हा सर्व जगात लोकप्रिय असलेला चहा, ज्याची कथा आपण आज अभ्यासलेली आहे. म्हणजे चहाची सुरुवात कुठे झाली, त्याचा शोध कुठे लागला बरं, तर त्याचा शोध लागला चायनामध्ये. जो एम्परर शेनांग राजा होता, तो एकदा प्रवासाला निघाला होता आणि त्याने उकळत्या पाण्यामध्ये चहाची पाने पडली असतात, तो त्याने पाणी पिला आणि त्याला चहाचा खरा स्वाद कळला आणि तिथेच तो एवढा उत्साही झाला, चहाच्या नादामध्ये एवढा चहा प्रेमी झाला की त्याने शोधून काढलं की चहा पिल्याने त्याला आरोग्यदायी वनस्पती आहे ती, काही विषयावर रामबाण उपाय म्हणून सुद्धा त्याचा उपयोग करता येतो, असं त्या एम्परर शेनांगने शोधून काढलं. त्यानंतर जापानी मांग होता, तो म्हणजे बोधिधर्मा, त्याने सुद्धा सर्वप्रथम चहाची ओळख चायनामध्ये करून दिली की चहा आहे की काही आहे, पेय आहे जे पिल्यामुळे आपल्याला जास्त काळ ताजेतवाने राहता येते, जास्त काळ जागे राहता येते आणि त्याच्या स्वादपणामुळे आपल्याला काय येते, आपल्याला उत्साहीपणा येते, उत्तेजितपणा येते. त्या चहा प्रेमामध्ये चीनी राजा हुईसांग हा इतका बुडाला होता की त्याच्या राज्यावर मंगोलियाने आक्रमण केले हे सुद्धा त्याला कळलं नाही. अगदी असाच या चहाचा प्रसार होत गेला जपानमध्ये, युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये, बाकी अनेक देशांमध्ये, आणि चहाची लोकप्रियता वाढत गेली. आणि भारतामध्ये सुद्धा चहा पेय म्हणून कोणी अस्तित्वात आणला किंवा कोणी याचा प्रसार केला तर ते आहेत ब्रिटिश लोक. जेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आपल्या भारतात आली आणि तेव्हापासूनच आपल्या भारतामध्ये चहाची पेय म्हणून लागवड करण्यात आली आणि चहाच्या उत्पादनामध्ये आपला भारत अग्रस्थानी नेमला जाऊ लागला. आणि अशाच प्रकारे अनेक देशांमध्ये
चहा संबंधित काही सोहळे आयोजित केले जातात, काही सेरेमनीज आयोजित केलात. अगदी साध्यातल्या साध्या घरी सुद्धा चहाचा एकदम लोकप्रिय वापर केला जातो. अशा हा फेमस बेवरेज तो म्हणजे टी, ज्याच्याविषयी आपण हे काय माहिती अभ्यासलेली आहे, ज्याच्यावरच हा लेसन पूर्णपणे आधारलेला होता. हा पूर्णपणे पाठ आता आपण काय केलेला आहे, अभ्यासलेला आहे.